आपण पाहतो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेचं आयोजन केलंय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ या संघानं आणि या स्पर्धेला नाव देण्यात आलंय नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येकाचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामन्याला सुरुवात होते. 3 षटकांचा मॅच. दिनेश सज्ज झालेत गोलंदाजीच्या मार्कवरती. दीपेश या फलंदाजीसाठी पहिलाच बॉल पायामध्ये टाकला गेलाय. चांगला बॉल पाहायला मिळालाय. इथे त्याला साथ देण्यासाठी फलंदाज आहे मिस्टर मनेश. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा मॅच आहे. इथून विचार केला तर मग 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील. शॉर्ट बॉलचा केलाय वापर. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. इथे चुकी होणार नाहीये. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय गोलंदाज दिनेश खुताडीनं. मनेश बॅक टू द आउट. थँक्यू सो मच डीजे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा मॅच आहे. एका बाजूला एवन स्पोर्ट्स सारजा हा संघ तर त्यांच्या विपक्षात एन्जॉय ग्रुप बेलकडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी सज्ज झालाय. मागच्या मॅचचा हिरो ज्याने हा संघ संकटित असताना त्या संकटातून बाहेर काढला आणि आपल्या संघाला विजयी मिळवून दिला तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश हांडवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यासाठी हा बॉल ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे विघ्नेश. चेंडू पुरती जातील. चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरते एकच धाव मिळेल. या षटकाचा जर विचार केला तर एक चांगलं षटक पाहायला मिळतं. इथून 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गडी बाद केला ही महत्वाची बाजू आहे. तब्बल 12 संघ आज इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळाले. ओ जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक सजवला गेलाय त्या ठिकाणी. चूक झालाय. क्रिकेटच्या पटलावरती अशा पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण होत असेल तर निश्चित आहे पराभवाच्या छायापासून जण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाहीये. सकाळच्या सत्रापासून 2 सामने जिंकत असताना श्री साई दत्त काजूपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर आई गावदेवी भेंडीपाडा ब हा संघ सुद्धा 2 सामने जिंकत असताना त्यांचं सुद्धा वर्चस्व कायम आहे. ही सुद्धा लढाई तेवढीच महत्वाची आहे. इथे लेग बिफोर द विकेट आउट. फलंदाज बाद नितेश हांडवा बॅक टू द आउट. खेळाडू वृत्ती दाखवत असताना गॉन. भरत DS थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत मिस्टर अजय हांडवा नितेश हांडवा यांचे छोटे बंधू. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साजेशी करावी लागणार आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. दिनेश आतापर्यंत जे षटक आहे ते चांगलं राहिलंय. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल कारण की पहिल्या बॉलवरती 1 धाव त्यानंतर विकेट त्यानंतर सिंगल त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट्स. शेवटचा बॉल या वेळेला सरळ खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक संतोष पुढे सरसावलेत आणि इथे चांगला थ्रो नाहीये. चुकीचा थ्रो. कदाचित गोलंदाजाने हा चेंडू पकडायला हवा होता. इथे 2 धावा मिळाल्यात. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव
दिनेशचं कौतुक असेल, कमी धाबा लिखून आपलं वर्चस्व कायम ठेवले. 5 धाबा एक 2 गडीच्या मोबदल्यामध्ये एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे 2-5. बलिराम हाडाल यांचं पुन्हा एकदा आगमन झालं आहे. थोड्या वेळात कॅमेरामॅन त्यांच्यावर फोकस करतील निश्चित आहे, कारण की एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन विराजमान व्हायचंय. समोरच्या दिशेने खेळलाय विघ्नेश, याचा हा बॉल बरोबर पायावरती चेंडू टाकला गेला होता. दोन धाबा मिळाल्या या पहिल्या बॉल वरती. धावसंख्या 7 धाबा, 3 षटकांचा हा मॅच आहे. 3 षटकांमध्ये कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाचा हे सुद्धा पाहिलं जाईल. चांगला बॉल आहे. इथे एसटी रक्षकाची चूक झाली होती, मात्र गॅदर करता करता जास्त वेळ लागला नाहीये. विघ्नेश कमी लेखून चालणार नाहीये. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलाय. 2 चेंडू टाकत असताना 2 धावा खर्च केल्या गेल्यात. क्रिकेटच्या पटलावरती जर विचार केला तर चांगल्या खेळाडूंकडून चुका सुधारण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीये. मात्र इथे बघा काय जबरदस्त स्वतःच्या फाऊल थ्रू मध्ये काय चांगला या ठिकाणी गॅदर केला गेलाय चेंडू आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. राईट मध्ये विकेटचा मारा सातत्यपूर्व राहिलाय. कॅचची शक्यता आणि इथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. 2 धावा निश्चित घेतल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 9 या अंकावरती. आता इथे कमी धावा आहेत आणि या कमी धावसंख्येना रोख कोणी लावलाय तर एवन स्पोर्ट्स सारजाच्या गोलंदाजांनी कमी धावा दिल्यात. अक्षरशः कौतुक असेल गोलंदाजाचं. 5 धावा देत असताना 2 गडी बाद केले प्रथमतः दिनेश कुताडीनं आणि त्याच्याच कांद्यावरती कांदा लावून ही गोलंदाजी आता विघ्नेश करताना दिसल्यात. वा, वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू, त्रस्त व्यस्त करणारा हा बॉल. जसा चेंडू पडला एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन विसावणारा हा बॉल. इथून डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 3 डॉट बॉल या षटकामध्ये आपण पाहिलाय आणि आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील टाकण्यासाठी सज्ज झालाय मिस्टर विघ्नेश कुताडी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगली गोलंदाजी राहिलंय विघ्नेश कडून. येणाऱ्या काही वर्षात या खेळाडूचं भवितव्य उज्ज्वल आहे हे सांगणं जाईल. दरम्यान जसं कौतुक केलं थोडस ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, पंच देवानंद वळवे सरांचा इशारा आलाय की हा बॉल आहे वाईट. मात्र इथे गोलंदाजाने फिल्डिंग करणाऱ्या संघाने रेफर केलाय की हा बॉल चांगला आहे. मात्र पाहिलं जाईल आणि डिसिजन काय आहे हे तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवला जाईल. येस, इट्स अ वाईट बॉल. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली ती डबल फिगर, डबल डिजिट या अंकावरती 10 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल विघ्नेश कुताडी. फुल टॉस बॉल कॅरी करता आला नाहीये, मात्र बरोबर मिडल स्टिक वाकवलंय आणि इथे धक्का क्रमांक असेल तो म्हणजे 3, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या. दीपेश वाघात बॅक टू द ग्राउंड गॉन. शेवटच्या बॉलवरती मोठा धक्का.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाळकृष्ण किरकिरे आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक वर्ष झाले बाळाला आपण क्रिकेट खेळताना पाहिलंय. जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम षटक मला वाटते विशाल आलेत गोलंदाजीच्या मागवरती. फुल टॉस बॉल, हॅमर केले बॉलला. खूप जास्त उंची, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतायत चुकी. चेंडू 1-2 का फॉर 4 धावा, चौकार. थँक्यू सो मच डीजे. 4 धावांची संघाचा धावा जो होते ते पुढे सरकल्या 14 अंकावरती. शेवटच्या अखेरीस जर बघितलं तर एंड मोमेंटला काय झालं तर क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर चौकार सुद्धा आलाय. इथे शरीराचा भेद घेणारा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. इथे जोर दाखवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज अजय. कदाचित जर मिडल ऑफ द बॅट जर व्यवस्थितरित्या बॉलला घेतलं तर कदाचित चेंडू सीमारेषा बाहेर जाऊ शकतोय, कारण की हवेची साथ आहे आणि या हवेच्या लाटांवरती चेंडू कदाचित निघून सुद्धा जाईल. पुढचा बॉल विशाल कुताडी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलाय. कमबॅक काय असावं हे दाखवून दिलं गेलंय. दरम्यान याच्या बॅट मधून धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सो मच डीजे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये. बाळा याच्यासाठी हे वाक्य नक्कीच होतं आणि काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. 6 धावा आणि या 6 धाब्याने संघाची धावा संख्या मात्र पुढे सरसावली, जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावा जमवायच्या आहेत आणि अक्षरशः धावा जमवताना दिसलेत बाळा. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडू मध्ये जवळ धावा किती आल्यात तर 11 धावा आल्यात. म्हणजे विशाल याच्या या गोलंदाजीवरती आता आक्रमक रूप धारण केलंय. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक रूप धारण करावा लागणार आहे, कारण की आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये अजून काही धावा आल्या, 30च्या पलीकडे जर धावसंख्या गेली तर डोकेदुखी ठरेल समोरच्या संघाला, कारण की गोलंदाजी सुद्धा तुमच्याकडे मजबूत आहे. आता ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल चांगला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती जशी स्ट्राईक रोटेट केली षटकार आला बाळाच्या माध्यमातून. त्यानंतर आता हा डॉट बॉल आला. म्हणजे कमबॅक ही जी महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटच्या पटलावरती किंवा आयुष्याच्या पटलावरती, हे विशाल कुताडीला अतिशय जबरदस्त पद्धतीने माहिती आहे. फुल टॉस बॉल, स्विंग केले बॉलला. क्षेत्ररक्षक अडवू शकणार नाहीयेत. 6 धावा, षटकार. ना कद बड़ा ना पद बड़ा, मैदान के अंदर मुसीबत में जो खड़ा हो सबसे बड़ा. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. 6 धावांची संघाची धावा संख्या मात्र पुढे सरकले, जाऊन पोहोचली ते म्हणजे 27 या अंकावरती. आता इथे एक शेवटचा एक चेंडू हा शिल्लक असेल. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा हॅमर केले बॉलला. ऑन साइडला शेवटच्या बॉलवरती मात्र फेकून दिलाय. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. 6 धावा. सो मच विजय, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देणार आहोत. दरम्यान आपण जाऊया स्कोर कार्ड वरती.
आणि धावसंख्या जमा केलाय ती म्हणजेच एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाने 33 आणि 34 धावांचा आव्हान ठेवला गेलाय. म्हणजे चांगली दर्जाची या ठिकाणी फलंदाजी बाळाच्या माध्यमातून राहिलाय. बाळा यांच्यासाठी बक्षीस आलाय. खऱ्या अर्थाने लहू घोषे मंडप डेकोरेटर जे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बाळा यांच्यासाठी 3 षटकारांकरिता 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चला 3 जे संघ आहेत म्हणजेच 2 सामने जिंकत असताना श्री साई दत्त काजूपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी किंवा संघनायक आमच्यापर्यंत त्वरित पोहोचा. आणि त्यानंतर आईगावदेवी भेंडीपाडा ब संघ आपल्याला पण विनंती आहे की आपण आपला सुद्धा एक कर्णधार किंवा मग एखादा प्रतिनिधी पाठवून द्या. चिठ्ठ्यांचा या ठिकाणी ड्रॉ केला जाईल आणि या चिठ्ठ्यांच्या ड्रॉ मध्ये कुठल्या संघाचं नशीब खुलतंय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि विजेता संघ म्हणजेच चालू असलेल्या सामन्यातील एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडलेले आहेत. तर श्री साईदत्त काजूपाडा संघाचा कर्णधार आणि गावदेवी भेंडीपाडा ब संघाचा कर्णधार आपण त्वरित आमच्यापर्यंत पोहोचा. या ठिकाणी चिठ्ठ्यांचा कौल केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. काय जबरदस्त खेळ बाळाच्या माध्यमातून राहिलाय. तब्बल बाळाचा विचार केला तर 3 षटकाराने 4 चुटूमध्ये 18 धावा ज्याने बनवल्या आणि आपल्या संघाला एक मजबूत टार्गेट जे सेट करायचं होतं ते सेट करण्यामागे यश मिळालं बाळाला आणि चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे बाळाचं कौतुक असेल आणि तो ठरलाय जवळजवळ 300 रुपयाचा मानकरी. चला चिठ्ठ्यांचे आपण ड्रॉ करणार आहोत. विनंती आहे श्री साई दत्त काजूपाडा संघ 2 सामने जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आई गावदेवी भेंडीपाडा ब संघ सुद्धा 2 सामने विजयी झालाय आणि त्यानंतर विजयी झालेल्या चालू असलेल्या सामन्यातील एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडलेले आहेत. तर आपण चिठ्ठ्यांचे ड्रॉ करणार आहोत. कुठल्या संघाचं नशीब या ठिकाणी फुलतंय हे आपण पाहणार आहोत. कारण की या 3 चिठ्ठ्यामधून आपण एक चिठ्ठी प्रथमतः उचलणार आहोत. प्रथमतः आपण या 3 चिठ्ठ्यांमधून 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत. मान्यवरांना विनंती करतो या छोटे पुढारी आले तरी चालतील, हरकत नाही आहे. कारण की या चिठ्ठ्यांचे ड्रॉ आपल्याला करायचे आहेत. तीन चिठ्ठ्या आहेत, लक्षात ठेवा. 3 चिठ्ठ्यांमधून प्रथमतः आपण 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत आणि एक चिठ्ठी खाली ठेवणार आहोत. एक चिठ्ठी जी खाली राहील तिला बाय असेल, लक्षात ठेवा. प्रथमतः विजयी संघ आणि त्यांच्या जोडीला वाटचाल पुढे वाटचाल मिळाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. मला विनंती आहे की आपण विराजमान व्हा मान्यवर कक्षामध्ये. लक्षात ठेवा काजूपाडा आणि विजेता संघ असा पुढचा मॅच होणार आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला चेंडूला वळवलाय. दीपेश याच्या गोलंदाजीमध्ये एक धाव निश्चित केली गेली. 3 षटकांमध्ये जवळजवळ 34 धावा बनवायच्या आहेत. निश्चित आई गावदेवी भेंडीपाडा व या संघाला पुढे वाटचाल मिळालेली आहे. म्हणजेच आजच्या दिवसातील शेवटचा मॅच खेळण्यासाठी ती निश्चित रेडी असतील. 34 बनवायच्या आहेत एवन सारजा या संघाला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज मोठी कडा, यष्टीरक्षक चेंडूच्या मागे धावतात. नितेश हांडवा, येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा अक्षरशः चांगला समन्वय झालाच नव्हता. धावचीची संधी निर्माण झाली आणि इथे येस तो करता करता मात्र एक धाव कंप्लीट केली आणि त्या एकाच रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये बघायला मिळाला. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 3. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर इथे काहीतरी चांगलं करावं लागणार आहे. गोलंदाजी एकतर चांगली होत आहे,
क्षेत्ररक्षक तुम्हाला अचूक करायचं आहे किंवा मग तुम्हाला समोरच्या संघाकडे सुद्धा फलंदाजी चांगल्या पद्धतीची आहे हे विसरून चालणार नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर, हा भेदक मार आहे, चांगला मार आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी डोकेदुखी ठरेल फलंदाज झाला. मात्र दिनेश मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी राहिली, 2 षटकार खेचले आणि आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम त्याने सुद्धा केलं होतं. दरम्यान विघ्नेश आणि दिनेश हे दोन जे फलंदाज आहेत त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाची. दीपेश पुन्हा एकदा सज्ज झालेत, राईट ओव्हर गेलाय, लेग बाईस च्या माध्यमातून मिळेल 1 धाव. या एका धाब्याने संघाची धावसंख्या आता 4 या अंकावरती. जवळजवळ 13.30 ची सरासरी ही मेंटेन ठेवावी लागणार आहे प्रत्येक षटकामध्ये, कारण की या व्हाईट बॉल आहे. 11.30 ची सरासरी ही मेंटेन ठेवावी लागणार आहे, कारण की 34 टार्गेट आहे आणि ते टार्गेट तुम्हाला कंप्लीट करावं लागणार आहे. एबन सारजा संघ एक मॅच जिंकत असताना ही दुसरी मॅच आणि एका बाजूला एन्जॉय ग्रुप बेलकडी संघ, दोन्ही संघ एक मॅच जिंकत असताना त्यांच्या विरोधात लागलेला हा सामना. चांगला फटका आहे ऑफ साइडला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न, फेकी थोडीशी उशिराने झाली, त्याचा फायदा फलंदाजाला झाला. 2 धावा निश्चित केल्या आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या अंकावरती. पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी धावा कमी होत्या आणि त्या धावा वाढवण्याचं काम केलं कोणी, तर ते बाळाने केलं. चांगली फलंदाजी राहिल्या, बॅटची मोठी कडा, यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, इथे षटकाची ही झाली समाप्ती आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. सरासरी तेवढी खास मेंटेन ठेवली नाहीये, मात्र विकेट्सही डाऊन झाले नाहीयेत, ही जमेची बाजू आहे. आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये किती धावसंख्येची गरज आहे हे सुद्धा पाहिलं जाईल, कारण की आपण जर कंपॅरिझन जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाचा 5 धावा होत्या आणि 2 विकेट्स होते, मात्र एव्हन स्पोर्ट्स सारजा संघाच्या 8 धावा आहेत, एकही गडी बाद झालेला नाहीये, ही महत्वाची बाब. आता 12 चेंडू शिल्लक आणि 26 ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल पाहिलं जाईल. तत्पुरती जाऊया डीजे कडे आणि ऐकू एक मधुर संगीत. थँक्यू सो मच. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू, काय घडेल काय बिघडेल महत्वाची गोष्ट आहे, कारण की जो संघ जिंकेल तो 2 हात करेल श्री साई दत्त काजूपाडा या संघाच्या समोर, कारण की आई गावदेवी भेंडीपाडा बी या संघाला बाय मिळालेली आहे. हो, जबरदस्त हेलिकॉप्टर फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, पोहोचणार नाहीये, मात्र 2 धावा या निश्चित केल्या जातील. क्षेत्ररक्षक अजून सुद्धा चेंडूच्या मागे पळत आहेत, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाव्याने संघाची धाव संख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचतात डबल फिगर डिजिटच्या अंकावरती 10 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत दिनेश आणि विघ्नेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, तत्पुरती मात्र धावा या कोऱ्याने वाहिल्या जातील. चांगला फटका खेळलाय पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये, 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न झालाय आणि येस नो वेट करिता करिता मात्र या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. इथे निश्चित रन आउट साठी या ठिकाणी रेफर केलं गेलंय. पंचांच्या मनामध्ये दाट शक्य थोडीशी ते बरोबर ऑफ साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत पुढे आले, चेंडूला उचलून फेकी केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. आता मध्ये बॉल कॅरी झालाय पुरती मात्र
फलंदाज सेफ आहे, निश्चित पोहोचलाय आणि या 2 धाव्यांची संघाची धावसंख्यामध्ये थोडीशी वाढ होईल, धावसंख्या जाईल ते म्हणजेच 12 या अंकावरती. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जर बघितलं तर एका एंडने एक फिल्डर त्या ठिकाणी होते, तो कॅमेरा ब्लॉक झाला आणि एका बाजूला जर बघितलं तर मग अंपायर त्या ठिकाणी सज्ज होते, तिकडून तो कॅमेरा ब्लॉक झाला. मात्र डिसिजन जे होतं ते अचूक पद्धतीचं पोहोचवण्याचं कार्य केलं आणि बॅट्समॅन सेफ आहेत म्हणून घोषित केलं गेलं. 12 धावा धावफलकावरती, 10 चेंडू 22 अजूनही गरज आहे. म्हणजे प्रत्येक एका बॉल वरती जवळजवळ जर बघितलं तर दोन पेक्षाही अधिक धावा तुम्हाला जमा करायच्या आहेत. चला नितेश, जास्तीचा वेळ घेऊ नका. दहा बॉल 22 धावसंख्येची गरज. ओ जबरदस्त स्ट्रोक, घुटना टेक और सिक्सर देख, साधा षटकार. थँक्यू सो मच डीजे. डीबीएन लाईव्ह ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर पेश करत असताना काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर असल्या कारणाने व्हाईट बॉल म्हणून घोषित केला गेलाय. या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 अंकावरती. इथे बघा कशा पद्धतीने बॉल टाकला गेला, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर उचले देण्याचं काम केलं होतं गोलंदाजानं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला बॉल चांगला आहे, बॉल आणि बॅटचा संपर्क झालाच नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. इथे त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता विघ्नेशनं, मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि इथे चुकी होणार नाहीये. फलंदाज विघ्नेश बॅक टू द आउट, धोक्याची घंटा वाजवणारा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. गॉन. एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत आणि इथून 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 15 धावा बनवायच्या आहेत, उर्वरित चेंडू शिल्लक असतील 7. नितेश हांडबा याचा शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय, टाळ्यांचा गजर झालाय, कारण की या षटकामध्ये एक षटकार जरी आलाय तरी देखील कमबॅक केलंय नितेश हांडवाने आणि आता दुसरे षटक समाप्त झालाय. आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज. 6 बॉल 15ची गरज. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल पाहिलं जाईल. तिसरे षटक जसं प्रगतीपथावरती येईल तसं पुन्हा येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. तत्पुरते आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक मधुर संगीत.
सो मच डीजे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करूया. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. कशा पद्धतीने बनवल्या जातील हे सुद्धा आपण पाहणार आहोत. 6 बॉल शिल्लक 15 धावा. धोक्याची घंटा कोणाची वाजेल हे सुद्धा पाहणार आहोत, कारण की एक महत्वाच्या घडीला या धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल 15. जो संघ जिंकेल तो नक्कीच लढताना पाहायला मिळेल, तो म्हणजे श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाच्या विरोधामध्ये. कारण की या बेंडेपाडा संघ आज मात्र वर्चस्व कायम ठेवत असताना एक बाय त्यांना मिळालाय, म्हणजे पुढे वाटचाल मिळालेली आहे. चांगला बॉल टाकला गेलाय. अजय हांडबा अशा पद्धतीची गोलंदाजी मात्र निश्चित करावी लागणार आहे. दिनेश कुताडी एका बाजूला. अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे. वेगवान तेजतर्रार गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. लेंथ वरती परफेक्ट नियंत्रण. लेंथ अँड लाईनचा राजा ज्याला ओळखला जातं, तो या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू उर्वरित शिल्लक. 15ची आवश्यकता, म्हणजे 2 लगातारची षटकार येणं गरजेचं आहे. या बॉलवरती मोठा फटका आला तर निश्चित मॅच मध्ये पलटवार होऊ शकतोय. अजून एक चांगला बॉल आहे का, तर हा आहे. एन्जॉय ग्रुप बेलकडी संघामध्ये जर विचार केला तर 3 बंधूंची जोडी आहे आणि ती चांगली आतापर्यंत कार्यरत आहे. वाह, क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. आतापर्यंत फक्त त्रस्त करणारी गोलंदाजी. 15 धावसंख्येची गरज असताना वारंवार 4 चेंडू डॉट टाकलेत आणि ते फलंदाजाने रेफर केलं गेलंय. पाहिलं जाईल कारण की महत्वाची गोष्ट आहे. इन मोमेंटला काहीही घडू शकते. इज फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. बरोबर यॉर्कर लेंथचा बॉल टाकला गेलाय. वाईट यॉर्कर. 2 चेंडू 15. आता औपचारिकता फक्त शिल्लक राहिली. आता कदाचित लेग स्टिकच्या बाहेर असावा बॉल. व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलने मात्र संघाची धावसंख्या 20 या अंकावरती. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर 6 बॉल मध्ये 17ची आवश्यकता असताना 17 धावा बनवल्या होत्या नितेश हांडवानं. मात्र इथे आता 15 धावसंख्येची करत असताना गोलंदाजी धारदार या ठिकाणी होताना बघायला मिळते आहे, ते म्हणजेच अजय हांडवा याच्या माध्यमातून. आता हा देखील सुद्धा बॉल जर बघितला तर चांगला बॉल पाहायला मिळाला. अक्षरशः फलंदाजाच्या हात डोक्यावरती आले की काय झालंय नक्की मला आज. कारण की एक चांगले फलंदाज आहेत. आपल्याला दिनेश कुताडीचं विश्लेषण करायचं झालं तर मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. सलगचे 6 बॉल डॉट विक्रम नावावरती राहिलाय. एक व्हाईट बॉल जरी आला तरी जास्त काही धावा दिल्या नाहीयेत. 6चे 6 बॉल डॉट टाकल्यात आणि ते चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, अचूक मारा, अचूक नियंत्रणाची गोलंदाजी अजय हांडवाच्या माध्यमातून आपण पाहिली. तर ते अशा पद्धतीने मात्र मॅच जिंकत असताना एन्जॉय ग्रुप बेलकडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हार्ड लक, टफ लक टीम A1 सारचा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक आभार असेल. आणि आपला खेळ एक उत्तम दर्जाचा राहिलाय हे सुद्धा या ठिकाणी होणं निश्चित करतोय. लहू घोषे यांच्या माध्यमातून षटकारासाठी मला वाटते पारितोषिक लागलं होतं, आमच्यापर्यंत अजून पोहोचलं नाहीये. तर नक्कीच मयूर शेंडे या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून ते बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल. मान्य श्री गणू दिवा कुठे असतील त्यांना विनंती आहे की व्यासपीठाकडे मान्यवर कक्षाकडे या.